नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनेशन ऑफ सेल EMF युजिंग नर्न्स इक्वेशन याच्याबद्दल डिस्कशन केलं. त्यानंतर पुढच्या सेगमेंटमध्ये आपण स्टँडर्ड पोटेन्शियल दॅट इज E0 अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट याच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपण रिलेशन त्या ठिकाणी डिड्यूस केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रोड्स. हे जे इलेक्ट्रोड्स आहेत त्या इलेक्ट्रोड्सच्या मदतीने आपल्याला सेल EMF काढायचा असतो. इलेक्ट्रोड्सच्या मदतीने आपण सेल तयार करतो आणि त्या सेलचा काय करत असतो, पोटेन्शियोमीटरच्या मदतीने EMF काढत असतो, बरोबर. मग हे जे इलेक्ट्रोड्स आहेत ते किती प्रकारचे आहेत, त्याचं रिॲक्शन कुठली होती, त्याचं नर्न्स इक्वेशनच्या मदतीने पोटेन्शियल कसं काढायचं, हे सगळं आपण आज बघणार आहोत. सो टायटल काय, क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रोड्स. किती प्रकार आहेत इलेक्ट्रोडचे? देर आर मेनली 5 टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड्स. इलेक्ट्रोडचे प्रकार किती मित्रांनो? 5 आहेत. पहिला आहे मेटल आयन इलेक्ट्रोड, दुसरा आहे अमलगम इलेक्ट्रोड, तिसरा आहे गॅस इलेक्ट्रोड, चौथा मेटल इन्सुलेबल सॉल्ट इलेक्ट्रोड आणि पाचवा आहे रेडॉक्स इलेक्ट्रोड. या 5ही इलेक्ट्रोडचं कन्स्ट्रक्शन कसं होतं, त्याच्यात इलेक्ट्रोडमध्ये सेल रिॲक्शन कशी होती, त्या इलेक्ट्रोडची रिॲक्शन कशी होते आणि त्याचं पोटेन्शियल कसं काढायचं याच्याबद्दल डिटेल आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला पहिला इलेक्ट्रोड कोणता आहे? मेटल आयन इलेक्ट्रोड. हा कसा फॉर्म होतो ते बघूया. बघा मित्रांनो, पहिला इलेक्ट्रोडचा प्रकार आपण बघतोय मेटल आयन इलेक्ट्रोड. हा इलेक्ट्रोड कसा तयार होतो त्याच्यासाठी काय म्हटलंय, मेटल रॉड डीप into its own ion solution forms this type of electrode. बघा मित्रांनो, हा एक बीकर घेतला आहे आपण. या बीकर मध्ये आपण फॉर एक्झाम्पल घेतलेला आहे काय घेतलंय, झिंक सल्फेटचं सोल्युशन घेतलंय आणि त्या बीकर मध्ये आपण कोणता इलेक्ट्रोड डीप केलाय, झिंक रॉड डीप केलाय. मग हा जो सिंगल इलेक्ट्रोड तयार झालेला आहे या इलेक्ट्रोडच्या प्रकाराला आपण काय म्हणणार आहे, मेटल आयन इलेक्ट्रोड. झिंक हा काय आहे, मेटल, आणि हा मेटल कशा डीप केलाय, त्याच्या आयनच्या सोल्युशन मध्ये. म्हणजे झिंक इलेक्ट्रोड कशा डीप करणार आहे, झिंक सल्फेटच्या सोल्युशन मध्ये. दुसरं एक्झाम्पल काय घेऊ शकतो आपण, कॉपर इलेक्ट्रोड डीप इन कॉपर सल्फेट सोल्युशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण घेऊ शकतो मॅग्नेशियम रॉड डीप इन मॅग्नेशियम आयन सोल्युशन. सो मेटल आयन इलेक्ट्रोड कसं तयार करणार आपण, मेटल रॉड डीप इन इट्स ओन आयन सोल्युशन फ्रॉम मेटल आयन इलेक्ट्रोड. ठीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये रिॲक्शन कशी होते, सपोज आपला मेटल आहे, या मेटलवर कोणती रिॲक्शन झाली आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली. बघा इलेक्ट्रॉन लॉस झाले, n नंबर एवढे इलेक्ट्रॉन लॉस झाले, म्हणून या मेटलवर किती चार्ज आलाय, n प्लस एवढा चार्ज आलाय. ओके, ही होते रिॲक्शन कशामध्ये, त्या मेटल रॉड मध्ये. ओके, सो हा जो इलेक्ट्रोड आहे त्याचं पोटेन्शियल आपल्याला काढायचं आहे. परत आपण कोणतं इक्वेशन वापरणार, नर्न्स इक्वेशन. ठीक आहे. मग आता युजिंग नर्न्स इक्वेशन EMF काढायचा आहे कोणाचा आपल्याला, मेटलचा. ठीक आहे. EMF of metal is equal to EMF of metal in standard state minus 0.0591 upon n into log of activity of product. Product काय Mn plus upon activity of reactant. पण ही जी ऍक्टिव्हिटी ऑफ मेटल आहे ती नेहमी 1 असते, म्हणून हे इक्वेशन कशा पद्धतीने लिहू शकतो आपण. सो बाय युजिंग this equation we can calculate the potential of this electrode. Okay, so friend, first type of electrode is metal ion electrode. This type of electrode is formed by dipping a metal rod in its own ion solution, that will form metal ion solution, metal ion electrode. Examples we can see, zinc electrode deep in zinc sulfate solution, copper electrode deep in copper sulfate solution, magnesium electrode deep in magnesium ion solution. These are the examples of metal ion electrodes. Oxidation reaction occurs at this electrode. So you can see that electrons
are removed and plus charge has occurred on metal, the potential of this electrode can be reduced by using Nernst equation. This is by using this equation we can calculate the potential of metal ion electrode. So in this way we have completed the first type of electrode. Now let's move towards the second type. दुसरा प्रकार आहे मित्रांनो अमलगम इलेक्ट्रोड. आता अमलगम म्हणजे काय? जेव्हा एखादा मेटल आपण लिक्विड मर्क्युरी सोबत कॉन्टॅक्ट मध्ये येतो, जेव्हा एखादा मेटल लिक्विड मर्क्युरी मध्ये आपण डीप करतो त्यावेळेस त्या मेटलचं काय तयार होत असतं? अमलगम. सपोज आपण झिंक मेटल हा मर्क्युरीच्या कॉन्टॅक्ट मध्ये झिंक मेटल मर्क्युरी मध्ये डीप केला तर काय तयार होणार? झिंक He, त्याला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो? काय म्हणणार आहोत? झिंक अमलगम. सपोज आपण सोडियम मेटल हा मर्क्युरी सोबत डीप केला तर काय तयार होणार आहे? सोडियम अमलगम. ठीक आहे, हे झालं अमलगम बद्दल. आता हे अमलगम इलेक्ट्रोड कशा पद्धतीने काम करू शकतात ते बघूयात. मित्रांनो आपल्याला माहिती आहे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम हे एस ब्लॉक एलिमेंट आहेत. हे जे एलिमेंट्स आहेत सोडियम असेल, पोटॅशियम असेल, कॅल्शियम असेल ते कसे आहेत? हायली रिएक्टिव्ह इन ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे समजा यांच्याशी पाण्याशी संपर्क आला तर पाण्यासोबत त्यांची व्हायलंट रिॲक्शन होतं आणि एक्सप्लोजन निर्माण होतं. म्हणून सोडियम मेटल हा आपण नेहमी कशाच्या मध्ये कीप करत असतो? तर केरोसिनमध्ये. केरोसिनमध्ये ठेवण्यामागचा उद्देश काय आहे? सोडियम समजा वातावरणातील जे वेपर्स आहेत त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर त्या सोडियमचं आणि त्या वेपरसोबत रिॲक्शन होते आणि त्या ठिकाणी सोडियम मेटल पेट घेतो. ठीक आहे, म्हणजे इट रिॲक्ट्स हायली इफेक्टिवली और इट इज हायली रिॲक्टिव्ह इन ॲक्वियस सोल्युशन. आपण सोडियम हा डायरेक्ट इलेक्ट्रोड म्हणून वापरू शकत नाही. मग यांची जी रिॲक्टिव्हिटी ही रिॲक्टिव्हिटी समजा आपण कमी केली, मॉडरेट केली तर हे आपण इलेक्ट्रोड म्हणून वापरू शकतो. मग यांची जी रिॲक्टिव्हिटी आहे ही रिॲक्टिव्हिटी कमी करण्यासाठी हे जे मेटल्स आहेत कोणकोणते? सोडियम असेल, पोटॅशियम असेल, कॅल्शियम असेल किंवा लेड असेल यांचं काय तयार करणार आपण? अमलगम तयार करणार. अमलगम कसं तयार करणार? सोडियम मर्क्युरी सोबत आपण डीप करणार, तयार करणार सोडियम अमलगम. समजा पोटॅशियम इन कॉन्टॅक्ट विथ मर्क्युरी, पोटॅशियम अमलगम. ठीक आहे, मग अमलगम फॉर्ममध्ये यांची रिॲक्टिव्हिटी कशी होऊन जाते? कमी होऊन जाते आणि ते काय म्हणून काम करू शकतो आपण? मग इलेक्ट्रोड म्हणून काम करू शकतो. ओके, सेकंड पॉईंट काय म्हटलंय? देअर रिॲक्टिव्हिटी कॅन बी मॉडरेटेड. म्हणजे त्यांची रिॲक्टिव्हिटी कमी करू शकतो. कशी? बाय कन्व्हर्टिंग दीज मेटल्स इनटू अमलगम. त्या मेटलचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? मेटल अमलगम मध्ये करायचं आहे. सोडियम अमलगम तयार केला, कॅल्शियम अमलगम, लेड अमलगम असं तयार केलेलं आहे. मग अशा वेळेस हे जे मेटल्स आहेत, हे जे मेटल अमलगम्स आहेत ते काय म्हणून वापरू शकतो आपण? इलेक्ट्रोड म्हणून वापरू शकतो. मग आता याचे एक्झाम्पल कोणते आहेत मेटल अमलगम इलेक्ट्रोडचे ते बघूयात आपण. सोडियम अमलगम हा इलेक्ट्रोड आपण सोडियमच्या आयन्समध्ये डीप केलेला आहे. NaHg डीप्ड इन Na+ आयन सोल्युशन. दुसरा लेड अमलगम डीप्ड इन Pb+2 आयन सोल्युशन. हा काय तयार झाला तुमचा? हा अमलगम इलेक्ट्रोड. ओके, सो व्हॉट वी हॅव सीन हियर, the metals such as sodium, potassium, calcium and lead, these are highly reactive metals. Okay, they react very violently with aqueous solution, so they cannot be used as an electrode in their pure form. So first we will convert these metal into amalgam. By converting these metals into amalgam will reduce or will moderate their activity, and so that we can use this metal as an electrode. Examples we can see sodium amalgam, calcium amalgam, lead amalgam. Okay, these are the amalgams and these are the examples of amalgam electrode. We can see that sodium amalgam is deep in sodium plus iron solution, lead amalgam deep into its lead+2 ion solution. Okay, now these can be act as an electrode. What will be the reaction in the lead amalgam electrode? Let us see it. आपण एक्झाम्पल लेड अमलगम इलेक्ट्रोडचं घेतलं होतं. लेड अमलगम डीप इंटू लेड आयन सोल्युशन. येथे रिएक्शन काय होते? ऑक्सिडेशन रिएक्शन होते. दोन इलेक्ट्रॉन लॉस झाले म्हणून लेडवर कोणता चार्ज आला? +2 चार्ज आला. मग हा जो
हा जो इलेक्ट्रोड आहे त्याचं पोटेन्शियल आपण कशाने करणार, नॉन-स्टिक इक्वेशनच्या मदतीने. काय इक्वेशन आलंय, E इज इक्वल टू E0 मायनस RT इंटू 2F. 2 म्हणजे काय, L. ठीक आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती, 2. RT अपॉन 2F इंटू ln ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट काय मिळाला आहे, Pb प्लस 2 त्याची ऍक्टिव्हिटी अपॉन ऍक्टिव्हिटी ऑफ रिएक्टंट. रिएक्टंट काय आहे, लेड अमलगम. ओके, सो बाय युजिंग this equation we can calculate the potential of lead amalgam electrode. So in this way we have completed the second electrode, that is amalgam electrode. Now let's move towards the next electrode, that is gas electrode. बघा मित्रांनो, पुढचा इलेक्ट्रोड आहे गॅस इलेक्ट्रोड. गॅस इलेक्ट्रोड कसं तयार करतो, गॅस इलेक्ट्रोड इज सेट अप बाय बबलिंग अ गॅस about an inert metal wire dipped in a solution containing ions to which gas is reversible. कसा तयार करणार गॅस इलेक्ट्रोड, पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचंय, इनर्ट मेटल वायर. मोस्टली ती इनर्ट मेटल वायर कशाची घेणार आपण, प्लॅटिनमची घेणार. ठीक आहे, आणि ती प्लॅटिनमची वायर, समजा आपल्याला हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड तयार करायचा आहे. काय तयार करायचं आहे, हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड. मग ती जी प्लॅटिनमची वायर आहे ती आपल्याला एका सोल्युशनमध्ये डीप करायचं आहे. ठीक आहे, तो सोल्युशन, त्या सोल्युशन कसा पाहिजे, त्या सोल्युशनच्या आयन्स कशी पाहिजे, गॅसची रिव्हर्सिबल पाहिजे. ठीक आहे, हां. आणि त्या मेटल वायर भोवती आपण काय करणार आहे, गॅस बबल करणार आहोत. ओके, सो गॅस इलेक्ट्रोड इज सेट अप बाय बबलिंग अ गॅस अबाउट एन इनर्ट मेटल वायर dipped in a solution containing ions to which gas is reversible. ही प्लॅटिनमची वायर आपण त्या सोल्युशनमध्ये डीप करणार आहोत. त्या सोल्युशनचे आयन त्या गॅसची कशी असली पाहिजे, रिव्हर्सिबल असली पाहिजे. आणि त्या सोल्युशनमध्ये आपण काय बबल करणार आहोत, गॅस बबल करणार आहोत. मग अशा वेळेस जो इलेक्ट्रोड तयार होणार आहे त्या इलेक्ट्रोडला आपण काय म्हणणार आहोत, गॅस इलेक्ट्रोड. त्याचे एक्झाम्पल बघू आता. बघा एक्झाम्पल कोणते देतो आपण, हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड. काय म्हणते आपण, सुरुवातीला काय घेणार आहे, इनर्ट मेटल वायर. कोणती घेतली इनर्ट मेटल वायर आपण, प्लॅटिनमची. ठीक आहे, आणि ही प्लॅटिनमची वायर आपण कशा डीप केली आहे, H+ आयन सोल्युशनमध्ये. ठीक आहे, सपोज या बीकरमध्ये कशाचं सोल्युशन आहे, H+ आयन सोल्युशन. आणि याच्यामध्ये आपण कोणती वायर घेतली, प्लॅटिनम वायर घेतली. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आपण काय बबल करणार आहोत, हायड्रोजन गॅस. ठीक आहे, मग इथं हा हायड्रोजन गॅस बबल होणार आणि हा जो इलेक्ट्रोड तयार होणार आहे मित्रांनो, याला आपण काय म्हणणार आहोत, हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड. सो गॅस इलेक्ट्रोड इज सेट अप बाय बबलिंग अ गॅस अबाउट अ इनर्ट मेटल वायर विच इज डिप्ड इन अ सोल्युशन कंटेनिंग आयन विच इज रिव्हर्सिबल टू दॅट गॅस. अशा पद्धतीने आपण हा गॅस इलेक्ट्रोड तयार करू शकतो. बरोबर. आता हा सपोज आपण हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड घेतला आहे, त्याच्यामध्ये रिएक्शन कशी होते ते बघूया. बघा, हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोडवर परत काय होतंय, ऑक्सिडेशन होते, इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी बाहेर पडतोय. मग ह्या इलेक्ट्रोडचा पोटेन्शियल आपल्याला काढायचा असेल तर परत कोणत्या इक्वेशन आपण नॉन-स्टिक इक्वेशन. सो EH2, EMF of hydrogen gas electrode is equal to E0H2, that is in standard state, minus 0.0591 upon n. n म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, इथं किती इलेक्ट्रॉन आहे, एकच, इनटू लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ H+ म्हणजे ऍक्टिव्हिटी ऑफ प्रोडक्ट अपॉन ऍक्टिव्हिटी ऑफ रिएक्टंट, दॅट इज प्रेशर ऑफ H2 गॅस. बरोबर मित्रांनो, हा जो हायड्रोजन गॅस आहे त्याचं प्रेशर 1 आहे. pH2 किती आहे, 1 ॲटमॉस्फिअर. आणि ज्यावेळेस प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर असतं, देअरफॉर स्टँडर्ड EMF किती असणार आहे, 0 असणार आहे. मग हे इक्वेशन काय येणार, मग आता ते इक्वेशन परत येऊयात आपण. काय म्हणतो आपण, प्रेशर ऑफ H2 गॅस 1 आहे आणि 1 ॲटमॉस्फिअर आहे, त्याच वेळेस E0H2 पण किती असणार आहे, 0. मग इक्वेशन काय, EH2 इज इक्वल टू मायनस 0.0591 अपॉन 1, किंवा आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, इंटू लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ H+. लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी H+ म्हणजे काय, तर pH. मग कसे लिहू शकतो, एकच लिहू शकतो आपण, याच्या विचाराने आपण pH. So by using this equation we can calculate the potential of gas electrode. So in today's lecture we have completed the 3 electrode. One is metal ion electrode, another is amalgam electrode, and last is gas electrode.
मित्रांनो, क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रोडमध्ये आपण आतापर्यंत 3 इलेक्ट्रोड बघितले. त्याच्यामध्ये पहिला बघितला होता मेटल आयन इलेक्ट्रोड, ज्याच्यामध्ये मेटल रॉड मेटलच्या सोल्युशनमध्ये आपण डीप केल्यानंतर जो इलेक्ट्रोड तयार होतो त्या इलेक्ट्रोडला आपण काय म्हणत असतो, मेटल आयन इलेक्ट्रोड. दुसरा इलेक्ट्रोड आपण बघितलेला आहे अमलगम इलेक्ट्रोड. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लेड हे जे मेटल्स आहेत हे डायरेक्टली आपण इलेक्ट्रोड म्हणून वापरू शकत नाही. का? कारण की ते हायली रिॲक्टिव्ह आहेत ॲक्वियस कंडिशनशी, ॲक्वियस सोल्युशनशी ते हायली रिॲक्ट होतात. म्हणून त्यांना आपण कशात कन्वर्ट करत असतो, अमलगममध्ये. म्हणजे ते जे मेटल्स आहेत ते आपण मर्क्युरीमध्ये आपण डीप केल्यानंतर त्याचं काय तयार करत असतो, अमलगम. सोडियम मर्क्युरीमध्ये डीप केल्यानंतर आपण सोडियम अमलगम तयार करणार. त्याचप्रमाणे लेड अमलगम असेल, कॅल्शियम अमलगम असेल. मग हे जे अमलगम आहेत हे आपण आता इलेक्ट्रोड म्हणून वापरू शकतो. हा झाला दुसरा इलेक्ट्रोड. पुढचा आपण बघितला होता गॅस इलेक्ट्रोड. गॅस इलेक्ट्रोड कसा तयार केला मित्रांनो, आपण एक इनर्ट मेटल घेतला, त्या इनर्ट मेटल भोवती आपण गॅस बबल्ड केला आणि त्याच्यानुसार आपण कोणता इलेक्ट्रोड तयार करतो, आपण गॅस इलेक्ट्रोड तयार केला होता. ठीक आहे. त्याच सिरीजमधला पुढचा इलेक्ट्रोड आहे मेटल इनसोल्युबल इलेक्ट्रोड. ठीक आहे. आता याचं आपण थोडंसं डिस्क्रिप्शन फळ्यावर लिहूयात. बघा मित्रांनो, मेटल इनसोल्युबल इलेक्ट्रोड काय डेफिनेशन आहे मेटल इनसोल्युबल इलेक्ट्रोडची. द इलेक्ट्रोड कन्सिस्ट ऑफ अ मेटल and a sparingly soluble salt of same metal in contact with a solution having soluble salt having same anion. हे जे कॉम्बिनेशन आहे मित्रांनो, या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणणार आहोत, मेटल इनसोल्युबल इलेक्ट्रोड. याचं एक्झाम्पल आहे मित्रांनो, याचं एक्झाम्पल आहे कॅलोमेल इलेक्ट्रोड. कॅलोमेल कसा रिप्रेझेंट करतो आपण, हे आहे रिप्रेझेंटेशन कॅलोमेल इलेक्ट्रोडचं. आता हा कॅलोमेल इलेक्ट्रोड कोणता इलेक्ट्रोड म्हणतो आपण, मेटल इनसोल्युबल इलेक्ट्रोड. तो या डेफिनेशन मध्ये फिट बसतोय का आपण ते बघूया. काय डेफिनेशन आहे, द इलेक्ट्रोड कन्सिस्ट ऑफ अ मेटल. बघा हा मेटल, द इलेक्ट्रोड कन्सिस्ट ऑफ अ मेटल अँड अ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट ऑफ सेम मेटल. त्याच मेटलचा काय पाहिजे, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. मग हा मेटल आणि हा काय झाला त्याचा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट, दॅट इज Ag2Cl2 मर्क्युरस क्लोराईड. हा काय तयार झाला त्याचा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. आणि हे दोघं कशात पाहिजे, इन कॉन्टॅक्ट विथ अ सोल्युशन ऑफ अ सोल्युबल सॉल्ट हॅव्हिंग सेम अनायन. हे जे आहे हे एका सोल्युशनच्या कॉन्टॅक्ट मध्ये पाहिजे की ज्या सोल्युशन मधला अनायन आणि त्या स्पॅरिंगली सॉल्ट मधला अनायन कसा पाहिजे, सेम पाहिजे. आता KCl, K+ आणि Cl-, इथे Cl- अनायन आहे, Ag2Cl2 मध्ये पण Cl- अनायन आहे. म्हणजे काय झालं, इथं आहे आपला सेम अनायन झालाय. म्हणून हा जो इलेक्ट्रोड आहे हा इलेक्ट्रोड कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो आहे, मेटल इनसोल्युबल इलेक्ट्रोड. काय पाहिजे त्याच्यामध्ये, मेटल पाहिजे, त्या मेटलचं काय पाहिजे, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट पाहिजे. आणि ते कशात डीप केले पाहिजे, ते कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये पाहिजे, एका सोल्युबल सॉल्टच्या. आणि त्या सॉल्ट मधला अनायन आणि त्या स्पॅरिंगली सॉल्ट मधला अनायन दोघं कसे पाहिजे, कॉमन पाहिजे. एक्झाम्पल मर्क्युरी कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, मर्क्युरस क्लोराईडचा. हा काय स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. आणि हे कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, KCl. या KCl मधला अनायन कोणता आहे, Cl-. याच्यातला अनायन कसा आहे, सारखा आहे. मग हे एक्झाम्पल कशाचं आहे मित्रांनो, मेटल इनसोल्युबल इलेक्ट्रोड. मग हा जो आपला कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे मित्रांनो, या कॅलोमेल इलेक्ट्रोडवर कुठली रिॲक्शन होते ती रिॲक्शन लिहूयात. आणि त्या रिॲक्शनच्या मदतीने हा जो मेटल इनसोल्युबल इलेक्ट्रोड आहे त्याचं पोटेन्शियल पण डिटरमाइन करू आपण. बघा, कॅलोमेल इलेक्ट्रोडवर रिडक्शनची रिॲक्शन होते. रिडक्शन म्हणजे काय मित्रांनो, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आपण बघू शकतो हा जो Ag2Cl2 आहे त्याने काय केलं, एक इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे. ठीक आहे. आणि त्यांचा इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर आपल्याला हे प्रोडक्ट्स मिळाले आहेत. हे आहेत प्रोडक्ट आणि हा आहे आपला रिएक्टंट. मग ही जी रिडक्शन रिॲक्शन झाली आहे त्या इलेक्ट्रोडवर, त्याचं पोटेन्शियल आपल्याला कोणाच्या मदतीने काढणार आहोत आपण, नर्न्स इक्वेशनच्या मदतीने. ठीक आहे. आपल्याला नर्न्स इक्वेशनच्या मदतीने कॅलोमेलचं पोटेन्शियल काढायचं आहे, कॅलोमेल इलेक्ट्रोडचं.
कॅलोमेलवर कोणती रिॲक्शन होते? रिडक्शन रिॲक्शन होते. ठीक आहे, ते इक्वेशन आपण लिहूया. बरं, रिडक्शन रिॲक्शन होते कॅलोमेल इलेक्ट्रोडवर आणि त्याचं पोटेन्शियल आपण नॉन्स्ट इक्वेशनच्या मदतीने काढतोय. काय इक्वेशन आहे? ई कॅलोमेल रिडक्शन इज इक्वल टू E0 कॅलोमेल. इथं पण काय होतं? रिडक्शन मायनस 2.303 RT/NF इंटू लॉग ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ प्रॉडक्ट. प्रॉडक्ट काय आहे? मर्क्युरी आणि क्लोराईड आयन, त्याची ॲक्टिव्हिटी डिवायडेड बाय ॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट, ॲक्टिव्हिटी ऑफ मर्क्युरस क्लोराईड. ठीक आहे मित्रांनो, आर म्हणजे काय सांगितलंय? बरं, हे काय आहे? कॅलोमेलचं पोटेन्शियल ॲट स्टँडर्ड कंडिशन E0. आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट, टी म्हणजे टेम्परेचर, एन म्हणजे काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथे किती इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व दिसत आहेत? 1. Therefore n is equal to 1. F म्हणजे काय म्हटलं आपण? फॅरेडेज कॉन्स्टंट. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर मित्रांनो ऍक्टिव्हिटी ऑफ Hg इज इक्वल टू 1 अँड ऍक्टिव्हिटी ऑफ मर्क्युरस क्लोराईड, त्याची पण ऍक्टिव्हिटी किती आहे? 1. मग या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला इक्वेशन मध्ये आपल्याला टाकायच्या आहे. ठीक आहे, बघा मग काय इक्वेशन मिळतं आपल्याला? बघा काय इक्वेशन मिळालं आपल्याला? ई कॅलोमेल रिडक्शन ॲज इट इज E0 कॅलोमेल रिडक्शन ॲज इट इज 2.303 RT, जसेच्या तसे. एनची ऐवजी काय? एनची किंमत किती आहे? 1, म्हणून इथे काय लिहिलं? फक्त F लॉग ऑफ याची ऍक्टिव्हिटी किती? 1, याची पण ऍक्टिव्हिटी किती? 1, म्हणून काय लिहिलं? फक्त ऍक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस. सो या इक्वेशनच्या मदतीने आपण कॅलोमेल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढू शकतो. सो चौथा इलेक्ट्रोड आपला कंप्लीट झाला आहे. इलेक्ट्रोडचं नाव होतं मेटल इनसोल्युबल इलेक्ट्रोड. ठीक आहे, आता इलेक्ट्रोड्सचा शेवटचा प्रकार म्हणजे रेडॉक्स इलेक्ट्रोड, त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. मित्रांनो, आपण आता डिस्कशन करतो आहे रेडॉक्स इलेक्ट्रोडबद्दल. पहिला पॉईंट काय लिहिला आपण? दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिडक्शन इलेक्ट्रोड. ह्या इलेक्ट्रोडलाच आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन इलेक्ट्रोड असं सुद्धा म्हणू शकतो. हा इलेक्ट्रोड कसं तयार करू करतात बघा. दे आर फॉर्म by dipping an inert electrode into a solution containing ions of two different oxidation state. आपल्याला एक सोल्युशन घ्यायचं आहे, त्या सोल्युशन मध्ये जे आयन्स आहे त्या आयन्सचे ऑक्सिडेशन स्टेट कशा पाहिजे? डिफरंट पाहिजे. आणि अशा सोल्युशन मध्ये आपण काय डिप करणार आहोत? एक इनर्ट इलेक्ट्रोड डिप करणार आहोत. मग तो जो इलेक्ट्रोड तयार होणार आहे, ती जी सिस्टीम तयार होणार आहे, त्या सिस्टीमला आपण काय म्हणणार आहोत? रेडॉक्स इलेक्ट्रोड. ठीक आहे, एक्झाम्पल बघूया. मित्रांनो, हा बीकर घेतलाय, बीकर मध्ये आपण सोल्युशन घेतलंय. सोल्युशन आहे बीकर घेतलंय आणि बीकर मध्ये सोल्युशन्स कशाचं आहे? Fe+2 आणि Fe+3 आयन्सचं सोल्युशन आहे. या सोल्युशन मध्ये 2 आयन्स आहेत. आयन्स एकच आहे. कशात? कोणता आयन्स आहे? Fe. पण त्या दोघांच्या त्या आयन मध्ये Fe ची ऑक्सिडेशन स्टेट +2 पण आहे आणि +3 पण आहे. म्हणून पहिलीची कंडिशन आहे काय म्हणता पाहिजे आपल्याला? सोल्युशन कंटेनिंग आयन्स ऑफ 2 डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. आपल्याकडे सोल्युशन घेतलं आपण, सोल्युशन Fe चं आहे, त्या सोल्युशन मध्ये Fe ची ऑक्सिडेशन स्टेट +2 पण आहे आणि +3 पण आहे. अशा या आयन मध्ये, अशा या सोल्युशन मध्ये आपण एक इनर्ट इलेक्ट्रोड म्हणजे कोणता इलेक्ट्रोड डिप केला आपण? कोणता इलेक्ट्रोड डिप केलाय? प्लॅटिनम. प्लॅटिनम हा इनर्ट मेटल आहे, त्यामुळे त्याचा जो इलेक्ट्रोड तयार होणार आहे मित्रांनो, तो इनर्ट इलेक्ट्रोड असणार आहे. मग डिपिंग अँड इनर्ट इलेक्ट्रोड, कोणता इलेक्ट्रोड? प्लॅटिनम इलेक्ट्रोड इनटू अ सोल्युशन कंटेनिंग आयन्स ऑफ 2 डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. हा इनर्ट इलेक्ट्रोड आपण Fe+2 आणि Fe+3 हे 2 ऑक्सिडेशन स्टेट असलेल्या सोल्युशन मध्ये तो डीप केलेला आहे. मग अशा पद्धतीने आपण कोणता इलेक्ट्रोड तयार केला आहे? रेडॉक्स इलेक्ट्रोड तयार केला. मग आता ह्या रेडॉक्स इलेक्ट्रोडवर रिएक्शन कशा पद्धतीने होते ते बघूया. ठीक आहे मित्रांनो, ऑक्सिडेशन म्हणजे काय म्हटलं आपण? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, म्हणजे हा याच्यामध्ये एकतर इलेक्ट्रॉन लॉस्ट केले जाईल कशामध्ये? सोल्युशन मध्ये, किंवा सोल्युशन मधून इलेक्ट्रॉन गेन केले जातील. कोण गेन करणार? प्लॅटिनम. ठीक आहे, मग either the electrons are lost in a solution or electrons are gained from the solution. So when electron is lost, oxidation occur
when electron is gained reduction occur. Okay, let us see what is the reaction here. बघा काय म्हणलं आपण, when electrons are supplied to the electrodes, ज्यावेळेस इलेक्ट्रोडला इलेक्ट्रॉन सप्लाय केले जातात, बघा इलेक्ट्रॉन सप्लाय करतो, इलेक्ट्रॉन गेन केला जातोय कोणाला, Fe+3 ला. ठीक आहे, +3 म्हणजे आयनकडे किती इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, 3 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, त्याला 1 इलेक्ट्रॉन मिळाला, म्हणून Fe+3 चं कन्वर्जन कशामध्ये झालंय, Fe+2 मध्ये झालंय. इथं इलेक्ट्रॉन गेन होत आहे म्हणजे काय होतं, त्या ठिकाणी रिडक्शन होते. मग अशी रिडक्शन प्रोसेस झाली असेल तर त्याचं पोटेन्शियल आपण नर्नस्ट इक्वेशनच्या मदतीने काढूयात. नर्नस्ट इक्वेशनने आपल्याला या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढायचं असेल तर E = E0 मायनस R म्हणजे गॅस कॉन्स्टंट, T म्हणजे टेम्परेचर, N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, F म्हणजे फॅराडेज कॉन्स्टंट इंटू ln ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ प्रोडक्ट अपॉन ऍक्टिव्हिटी ऑफ रिएक्टंट. या इक्वेशनच्या मदतीने समजा त्या इलेक्ट्रोड रिडक्शन झालं तर आपण पोटेन्शियल काढू शकतो. समजा ऑक्सिडेशन झालं, ठीक आहे, ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर. इलेक्ट्रॉन्स हे रिमूव्ह केले गेले इलेक्ट्रोड्सद्वारे, त्यावेळेस काय होणार, ऑक्सिडेशन होणार. मग समजा या रिएक्शनचं पोटेन्शियल काढायचं असेल तर फक्त इथं काय येणार, इथं वरती +3 आणि इथं काय येणार, +2 येणार, बाकी ॲज इट इज राहील. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण रेडॉक्स इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढू शकतो. सो इन दिस वे वी हॅव completed this chapter, friends. In the coming lecture we are going to start the another lecture, the another chapter. Thank you.